नमस्कार, मी प्राध्यापक एन आर जगताप. तुम्ही पाहताय चावडी न्यूज. चावडी न्यूजच्या क्राईम स्टोरी या सदरामध्ये हार्दिक स्वागत. बोलूया आजच्या क्राईम स्टोरीकडे. राजकीय वैमनस्य, त्यातच बदनामीचा वाद. टोळक्याने एकटं गाठून विजयला केलं बाद. आजची क्राईम स्टोरी आहे सांगली जिल्ह्यातील जत येथील. राजकीय वैमनस्यातून एका माजी नगरसेवकाची गोळ्या घालून आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आणि संपूर्ण सांगली जिल्हाच नव्हे तर राज्यात या घटनेचे खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद उमटले. काय घडलं जाणून घेऊया. जत नगरपालिकेच्या जर आत्ताची राजकीय परिस्थिती बघितली तर जत नगरपालिकेमध्ये आमदार आणि माजी आमदार यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष आहे. हा टोकाचा राजकीय संघर्ष, याचे पडसाद प्रत्येक ठिकाणी उमटतात. तसेच ते जत नगरपालिकेत देखील उमटताना दिसतात. आता सध्याची जर परिस्थिती बघितली तर जत नगरपालिका ही माजी आमदारांच्या समर्थकांच्या हाती आहे. आता माजी आमदारांच्या समर्थकाच्या हाती असल्यामुळे ज्या नगरसेवकाची हत्या झाली ते विजय शिवाजी ताड, वय 42 वर्ष, हे जत नगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत. आता यांच्या बाबतीत जत नगरपालिकेच्या गटनेत्या श्रीदेवी सगरे आणि त्यांच्या सोबतचे नगरसेवक यांनी सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे विजय ताड यांचं नगरसेवक पद रद्द व्हावं या बाबतीतला ठराव पाठवला होता, प्रस्ताव पाठवला होता. आणि ह्या सर्वांमागे उमेश सावंत हा आघाडीवर असल्याचं विजय ताड यांनाही माहिती झालं होतं. त्यामुळे या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झालं होतं. यासोबतच ही विजय ताड जे आहे यांनी उमेश सावंतच्या पत्नीचे खाजगी फोटो सोशल मीडियावरती व्हायरल केले होते आणि नंतर ते फोटो हटवण्यातही आले. परंतु उमेश सावंतच्या डोक्यात विजय ताड यांच्याविषयी राग हा भरलेलाच होता. कारण एकतर अगोदरच राजकीय वैमनस्य होतं, त्याच्यात हे त्यांच्या उमेश सावंतच्या पत्नीचे खाजगी फोटो व्हायरल केल्यामुळं उमेश सावंतच्या बदनामी देखील झालेली होती. म्हणजे एकंदरीत काय राजकीय वैमनस्य होतच, त्यासोबत आता हे बदनामीचा वाद आला आणि त्यामुळं उमेश सावंतच्या डोक्यात विजय ताडविषयी प्रचंड राग, क्रोध भरलेला होता. आणि जर बघितलं तर उमेश सावंत हे सांगलीमधलं जत येथील चांगलं प्रस्थ मानलं जातं आणि हे बडे प्रस्थ म्हणून उमेश सावंतची ओळख आहे. आता उमेश सावंतचे बडे प्रस्थ म्हणून ओळख असताना देखील विजय ताड यांनी अशा पद्धतीने त्यांना डिवचल्यामुळं उमेश सावंत देखील चिडलेला होता आणि ह्या दोघांमध्ये धुमसत होता राग दोघांच्या मधला. आता यामध्ये उमेश सावंतच्या मनातला जो राग आहे तो त्याला काही चैन पडून देणं आणि त्यांनी एकदा ठरवलंच की आता विजय ताडचा गेमच करायचा. मग त्यासाठी त्यांनी काय केलं, त्याचे 4 मित्र यांना हाताशी धरलं. आता हे मित्र कोण होते? संदीप उर्फ बबलू शंकर चव्हाण, याचं वय 27, आकाश सुधाकर वनखंडे वय 24, किरण विठ्ठल चव्हाण वय 27 आणि निकेश उर्फ दाद्या दिनकर मदने वय 24. आता हे जे 4 साथीदार आहे यांना उमेश सावंतने हाताशी धरलं आणि त्यांनी या चौघांना एका ठिकाणी बोलावलं. आता उमेश सावंत आणि त्याचे हे जे 4 साथीदार आहे यांची एका ठिकाणी गुप्त बैठक झाली. आता ह्या बैठकीमध्ये काय ठरलं की विजय ताडचा कायमचाच गेम वाजवून टाकायचा आणि विजय ताडला संपवायचं, जीव मारायचं असं ठरलं. यानंतर दिनांक 17 मार्च 2023 आता हा जो विजय ताडे हा त्याची इनोवा क्रिस्टा कार जी त्याने जत शेगाव रोडवरचं जे अल्फोन्सा शाळा आहे त्याकडे हा जात होता 17 मार्च 2023 रोजी. आता उमेश सावंतनी या चौघांना विजय ताडचे गेम करायची जबाबदारी दिलीच होती आणि प्लॅन ठरलेला होता. त्याप्रमाणे जसं जत शेगाव रोडवरती 17 मार्च 2023 रोजी विजय ताड याची इनोवा क्रिस्टा कार आली. त्याला विजय ताड याला त्या अल्फोन्सो शाळेकडे जायचं होतं, परंतु ह्या चौघांपैकी 2 जणांनी मोटरसायकलवरती येऊन तो जो मुरमाड रोड होता त्या मुरमाड रोडच्या तिथं मोटरसायकल आडवी मारली आणि विजय ताडवरती गोळीबार, बेधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. आता गोळीबार होत असताना विजय ताड हा त्याच्या कारमधून उतरला आणि तो बचावासाठी पळायला लागला. आता तो पळत असताना या दोघांनी मोटरसायकल बाजूला ढकलली आणि विजय ताड्याच्या पाठीत गोळ्या घातल्या. आता त्या गोळ्या विजय ताड्याच्या पाठीत लागल्यामुळं
तो खाली कोसळला. विजय ताड खाली कोसळल्याला बघताच या चौघांपैकी अजून दोघ जण जे दबा धरून बसलेले होते ते जवळ आले आणि त्यांनी पडलेल्या विजय ताडवरती पुन्हा गोळ्या घालायला सुरुवात केली. आता या चौघांपैकी एक जणाने काय केलं की त्याला वाटलं आता हा गोळ्यातून सुद्धा जिवंत राहिला तर, म्हणून त्याने शेजारचा मोठा दगड उचलला आणि विजय ताड याचं डोकं त्या दगडाने ठेचलं. अतिशय निर्घुणपणे ही हत्या झाली होती आणि ही हत्या केल्यानंतर या चौघांनी तिथून हे पसार झाले यांनी पोबारा केला. आता वाऱ्यासारखी ही खबर संपूर्ण जत मध्ये पसरली की माजी नगरसेवक विजय ताड यांची हत्या करण्यात आलेली. आता यामध्ये मुख्य जो सूत्रधार होता हा उमेश सावंत हा मात्र चालक निघाला, कारण हा त्यावेळी जत मध्ये नव्हताच. आता पोलिसांनी 302 आणि आर्म्स ऍक्ट या विविध कलमांना भारतीय दंडविधान कलमांन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात झाली. संशयित आरोपींचा तपास करण्यासाठी सुरुवात झाली. यांची नावं अगोदरच बरोबर पोलीस तपासामध्ये उघड झाली. या 4 आरोपींनी अनेक वेळा पोलिसांना चकवा दिला, पण पोलिसांनी तपास यंत्रणा इतकी जबरदस्त राबवली की ह्या चौघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं. परंतु यामध्ये झालं काय की हा जो उमेश सावंत आहे हा जो मुख्य सूत्रधार आहे तो अद्यापही फरार आहे आणि उमेश सावंतचा शोध हा जत पोलिसांकडून घेतला जातोय. परंतु ही जी घटना आहे एकंदरीत या घटनेच्या बाबतीत आपण जर बघितलं तर या घटनेचं अगोदर जी काही पार्श्वभूमी होती यामध्ये राजकीय वैमनस्य होतं, बदनामीचे फोटो व्हायरल झाल्यामुळे बदनामीचा वाद पण होता आणि या सर्वच गोष्टी या जुळून आलेल्या होत्या. आता एखाद्या व्यक्तीचा इतक्या निर्गुणपणे खून होणं यामागे अतिशय राग भरलेला असतो मनामध्ये आणि त्यातूनच अशा पद्धतीच्या निर्गुण हत्या होतात. कारण गोळीबार करून देखील जर समोरचा माणूस मेलेला असेल तरी सुद्धा त्याच्या डोक्यात एवढ्या मोठ्या दगड घालून त्याचं निर्गुणपणे खून करणं म्हणजे हा खूप टोकाचा राग किंवा खूप टोकाची खुन्नस झाली आणि त्यामधूनच जतचे माजी नगरसेवक विजय ताड यांचा निर्गुण खून झाला. आता एकंदरीतच काय झाले की हा जो खून झाला याचा मुख्य सूत्रधार हा उमेश सावंत आहे असं पोलीस तपासामध्ये बऱ्यापैकी उघड झालेलं आहे. पण मुख्य संशयित म्हणून हा जो उमेश सावंत आहे तो अद्यापही फरार आहे. जंग पछाडलं जात आहे आणि अनेक ठिकाणी टीम रवाना केल्या जात आहेत, तांत्रिक माहिती तपासली जाते. परंतु जत पोलिसांकडून या उमेश सावंतचा तपास करण्यात अनेक अडथळे येत आहेत आणि परंतु जत पोलिसांनी देखील आणि पोलीस अधीक्षक जे आहेत सांगलीचे यांनी देखील विश्वास व्यक्त केलेला आहे की आम्ही लवकरच या उमेश सावंतच्या मुसक्या आवळू. आता प्रश्न हा देखील आहे की हा जो उमेश सावंत हा अतिशय बडी असते त्यामुळे त्याला काही राजकीय पाठबळ मिळतंय का या असं देखील चर्चांना उधाण आलेलं आहे. एकंदरीतच काय की 2 अतिशय बडे प्रस्थ असलेल्या म्हणजे एक नगरपालिकेचा माजी नगरसेवक आणि एक अगदी म्हणजे जो व्यक्ती संपूर्ण नगरपालिकाच आपल्या हातात ठेवतो असं बडं प्रस्थ मानला जाणारा दुसरा व्यक्ती, अशा 2 व्यक्तींमधलं राजकीय वैमनस्य आणि त्यानंतर झालेला बदनामीचा वाद यातून एका व्यक्तीचा निर्गुण हत्या होती. एकंदरीतच काय मित्रांनो की जर आपण बघितलं राजकीय वैमनस्यातून होणाऱ्या हत्या, होणारे खून, होणारे गुन्हे यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. तसं जर बघितलं तर आजची जी क्राईम स्टोरी आहे याच्यातून बोध घेण्यासारखं काय आहे तर यातून बोध काय घेता येऊ शकतो की ही महाराष्ट्र जर आपण बघितलं इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्राची राजकीय जी संस्कृती ती अतिशय वेगळी आहे. म्हणजे राजकारणाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये अतिशय टोकाचं पाऊल कधीच उचललं जात नाही. एक संस्कृती महाराष्ट्राची राजकीय संस्कृती म्हणून जतन केली जाते. जरी समजा राजकीय वैर असेल तरी देखील ते किती ठराविक मर्यादेपर्यंत ताणलं जातं आणि त्यानंतर खिलाडू वृत्तीने पराभव असेल किंवा खिलाडू वृत्तीने एकमेकांवरची जी टीका आहे ती स्वीकारली जाते. अनेक उदाहरणं दिली जातात. यशवंतराव चव्हाणांच्या बाबतीतलं उदाहरण कायम दिलं जातं की त्यांच्यावरती टीका झाल्यानंतर सुद्धा त्यांनी ती अतिशय मृदू भाषीपणे आणि शांततेने स्वीकारली होती आणि त्याला प्रत्युत्तर वेगळ्या पद्धतीने दिलं होतं. एकंदरीतच काय तर आता जर बघितलं आपण तर राजकीय जे व्यक्ती आहेत किंवा नेते असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील यांच्यामध्ये जी एकमेकांविषयीची जी स्पर्धा असेल किंवा एकमेकांविषयीचा जो राग आहे तो एक ठराविक मर्यादेपर्यंतच हवा. एखाद्याच्या जीवावर बेतेल अशा पद्धतीचं राजकीय वैमनस्य हे काय कामाचं, कारण यामुळं दोघांचंही राजकीय जे करिअर आहे ते बरबादच होणार आहे.
त्यामुळं एक नम्र विनंती आहे राजकीय कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी यांना की राजकारण हे ठराविक मर्यादेपर्यंत स्थान, कारण गुन्हेगार होऊन तुरुंगवासात जाण्यापेक्षा किंवा एखाद्याचा जीव गमावला जाण्यापेक्षा ते राजकारण हे चांगल्या पद्धतीने हाताळलं जावं. राजकारणापेक्षा समाजकारण अधिक आणि राजकारण कमी अशा पद्धतीने जर काम केलं गेलं आणि नेते, कार्यकर्ते किंवा पदाधिकारी जे यांनी हेही भान ठेवावं की राजकारणासोबत आपल्यावरती कुटुंबाची देखील जबाबदारी आहे आणि कुटुंब हे देखील महत्वाचं आहे. शेवटी काय तर आजच्या कथेतून जो बोध घ्यायचा तो राजकीय नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी घ्यायलाच हवा आणि त्यातूनच खरं, कारण तुम्ही समाजाचं प्रतिबिंब आहात आणि तुमच्याकडे लोक वेगळ्या नजरेने बघतात, कारण तुम्ही समाजाच्या अडीअडचणी सोडवणं, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं यासाठी लोक तुम्हाला निवडून देत आहेत किंवा लोक राजकीय व्यक्ती म्हणून तुमच्याकडे बघतात. पण तुम्हीच जर एकमेकांमध्ये हेवे दावे, राजकीय वैमनस्य किंवा वाद धरून जर खून पाडायला लागले तर मात्र समाजाचं स्वास्थ्य हे बिघडणारच. तर मित्रांनो, आजची ही जी स्टोरी आहे ही तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. क्राईम स्टोरीच्या सदराच्या बाबतीतल्या तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चावडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.